मी 3 पोरींची नाही 4 पोरींची आई आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. तू 3 पोरींची चांगली आई झालीस का तू आधी विचार कर आणि मग माझ्या भाग्याची नातू जोड. कळलं? आणि माझ्या बहिणीला पोरगी मान्य आधी ना मी तुला आई मानले का ह्याचा आधी विचार कर. सूर्या, बरोबरच बोलतोय मी. माझ्या घरात फालतू नाती जोडलेली मला नाही चालणार. हिचा आणि भाऊचा काही एक संबंध नाही. तिच्याशीच काय घरातल्या कुठल्याच माणसाशी हिचा संबंध नाही. सूर्य, का असा इस्तवाचा निखारा हातावर ठेवल्यावानी शब्दांच्या डागण्यात येतोस? आम्ही जे भोगले ना त्याच्या पुढे काहीच नाही. तू आहे ना तू फक्त एक खूनगाड बांधून घे. भाग्याच्या बाबतीत तू एक शब्द काढायचा. शब्दच काय तिचं नाव पण तू घ्यायचं नाही. माझी भागू लहान आहे अजून. तिचं ना तिचं सगळं मी बघितलंय. लहानपणापासून आहे ना तिच्यावर कुठल्याच दुःखाची सावली पडू दिली नाही मी आजपर्यंत. त्यामुळे आज पण मी तिला सगळ्या अडचणीपासून 4 हात लांब ठेवतो. मी आणि माझ्या बहिणीने जे भोगले ना ते मला तिच्या वाट्याला नाही येऊन द्यायचं. त्यामुळे तू तिच्यापासून लांब राहायचं. तुझा तिच्याशी संबंध नाही. हे व्रत मी करणार. आई, असं इमोशनल होऊन कुठलाही निर्णय घेऊ नका प्लीज. माझा सूर्य, इतकी वर्ष कठोर व्रत करतोयस की त्याच्या पुढे कायच नाही. मी जर खरी असेल, प्रामाणिक असेल आणि हे सिद्ध करण्याचा हा एकच मार्ग असेल तर मी हे व्रत करायला तयार आहे. आई ऐका माझा. माझा निर्णय झालाय. तू सरपंचांना कळव. मी हे व्रत करणार आहे. वा 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 वा, म्हणजे एकदाचा निर्णय झाला म्हणायचा. आशाबाई, हा निर्णय घेऊन तुम्ही गावच्या रीतीचा परंपरांचा मान ठेवलेला आहे, आदर केलेला आहे. नाही, हे व्रत स्वीकारणं तशी काही सोपी गोष्ट नाही. पण आशाबाईंनी हा धाडसी निर्णय घेतला म्हणायचा. तुमची खेळी मला कळत नाही असं समजू नका डॅडी. प्लीज यांच्यावर दया करा आणि पंचायतला निर्णय मागे घ्यायला लावा. कधी सुधारणार तुम्ही? तुम्ही एवढे कष्ट घेऊन तिला घरी आणलं आणि ती तुमचंच ऐकत नाही. नाही म्हणजे समजवायचंच असेल तिला समजावा. आम्हाला समजून काय उपयोग आहे? तर इथं जमलेले गावकरी आणि गावातली ज्येष्ठ मंडळी, आपल्या गावातल्या आशाबाईंनी देवीचं अवघड व्रत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या देवाच्या कामात आपण सगळ्यांनी त्यांना आधार देणं गरजेचं आहे. डॅडी, बऱ्याच वर्षात हे व्रत कुणी केलेलं नाही. आता नव्यानं परत एकदा ही रीत चालू राहील. गुरुजी, तुम्ही हे व्रत रूढी आणि परंपरेप्रमाणे पार पडते का नाही याच्यावर बारीक लक्ष द्या. आणि हो, या व्रताला काही कमी पडता कामा नये, ही जबाबदारी मात्र तुमची. नमस्कार. देवीच्या ह्या व्रताचा महिमा मोठा आहे. माणसाच्या नीतिमत्तेच्या तपासणीचं हा व्रत आहे. हे व्रत काटेकोर पद्धतीने करावं लागतं, नाहीतर देवी आईचा कोप एका घरावरच नाही पूर्ण गावाला होईल. तिनं गावाला परत संकट टाकू नये म्हणजे झालं. आशाबाई, तुम्ही आज सूर्यास्तानंतर काहीही अन्न ग्रहण करायचं नाही. पहिल्यांदा तुम्ही शुचिर्भूत होऊन मंदिरातल्या ग्रामदेवतेला नमस्कार करायचा आणि नदीला जाऊन कमरेवर खोल पाण्यात उभं राहायचं. नदीच्या पाण्यात वाहून गेली तर? नदीच्या पाण्याला जोर किती असते माहितीये का? तुमच्या हातात एक ज्योत असेल, ती नेहमी तेवत असेल. हा, दिव्यात तेल घालण्यासाठी तुम्ही कोणाचीही मदत घेऊ शकता, पण तुम्हाला रात्रभर पाण्यातून हलता येणार नाही. एकदा रात्री पाण्यात गेल्यापासून पहाटे बाहेर येईपर्यंत
तुमच्या तोंडी फक्त देवीचा जप असायला हवा. इतर कोणाचंही नाव किंवा कुठलाही शब्द तुमच्या तोंडी नकोय. तोच दिवा घेऊन तुम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जावं लागेल. हा, या दरम्यान अन्नाचा एकही कण तुमच्या पोटात जाता कामा नये. आता सांगा, हे सगळं मान्य करून तुम्ही व्रत करू इच्छिता? नाही, विचार करून ठरवा. कारण या व्रतात जर चूक झाली तर तुम्हाला ना परत करता येईल ना तुम्हाला तुमची बाजू मांडता येईल. आई आई माझं ऐका, हे व्रत करू नका हो. तुमचा प्रामाणिकपणा आपण कायद्याने सिद्ध करूयात ना. मी वाटलंच तर हात जोडते तुमच्या पुढे, पण हे असलं काही करू नका आई. तुम्ही सरळ नाही म्हणा आणि घरी चला प्लीज. मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. मी हे व्रत करायला तयार आहे. आशाबाई जगताप हे व्रत करणार आणि मरणार. आई, तुम्ही हे व्रत स्वीकारलं नाहीये. डॅडीने तुम्हाला हे स्वीकारायला भाग पाडलंय, पण ते हे सगळं का करतायत हे मला शोधायलाच हवं. अरे वा जोडगोळी कुठून निघाली एवढ्या टिपूर चांदण्यात? हा? मला तेजूला जरा माहेरी जाऊन यावंसं वाटत होतं म्हणून. अरे पर काही विचारायची पद्धत बिद्धत आहे का नाही? आम्हाला न विचारता मनाचे उद्योग कधीपासून करायला लागला तुम्ही? तसं नाही मालक, जरा इकडे येता का? मालक, ते आशाबाईंनी परत आलेलं आपण तेजूला सांगितलं नाहीये ना. मग आता ती माहेरी जाते म्हणतीये तर काय कारण सांगून अडवू मी तिला? आणि धनु बी यायला लागली 4 दिवसांसाठी माहेरी. मग भावंडांचं ठरलं असेल भेटायचं तर आपण उगाच कशाला मुहूर्ता घालायचा ना. तसं बी ती दिवसभर ही तर घरात एकटीच असते हो. तिच्या वयाचं बी कोण नाही. मग कंटाळत असेल. आणि असं बी सूर्याच्या घरात आशा वहिनीला यायला बंदीच आहे ना. मग आपण काही काळजी करण्याचं कारण नाही. मालक, तेजू हळवी आहे हो. उगाच आपण माहेरी जाऊ नको म्हणलं तर नाराज व्हायची. आणि ती नाराज झाली तर त्याचा परिणाम पोटातल्या बाळावर होणार. ठीक आहे सुनबाई, जाऊन या माहेर. जा म्हणलं की लगेच निघाल्या. आत्ता नाही जायचं, सूर्यास्तानंतर जायचं. सूर्यास्तानंतर? हा, आज सूर्यास्तानंतर आमच्या सुनबाईंची आई देवीचं कठोर व्रत करणार आहे. आशा वहिनीचा विषय तर यांनी लपवायला सांगितला होता आणि आता स्वतःच बोलतात. रात्रभर नदीच्या पाण्यात उभं राहणार आहेत त्या. काय? आशा वहिनी गडावरच्या देवीचं व्रत करणार आहेत? हा, पर काय काळजीचं कारण नाही. कसं आहे, हे व्रत पूर्ण करण्यासाठी माणसाचं मन एकदम साफ असायला लागतं बा. ही गुन्हेगार बाई हे व्रत पूर्ण करूच शकणार नाही. तेव्हा सुनबाई माहेरी जायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमच्या पोटात निंबाळकरांचा वंश वाढतोय, तेव्हा त्याच्यावर त्या बाईची सावली बी पडू द्यायची नाही. रात्री जायचं आणि पहाटेच्या घरी यायचं. कसं म्हणा की तुम्ही म्हणाल तसं. मनात मानल्या बाई, चालते चालते.
सूर्या, आई देवीची ज्योत घेऊन पाण्यात उभ्या राहणार आहेत आणि त्यांना त्यांच्यासोबत एक माणूस लागणार आहे ज्योतीमध्ये तेल घालण्यासाठी. तर मी त्यांच्यासोबत राहायचं ठरवलंय. सूर्या, काहीतरी बोल ना रे. अरे एवढं कठीण व्रत करतायत त्या, कसं झेपणार आहे त्यांना हे सगळं? आणि या सगळ्यामध्ये त्यांना काही झालं म्हणजे मग? सूर्या, आई येतणार आहे त्या तुझ्या. हे बघ, त्या बाईचा आणि माझा काही एक संबंध नाही. आणि ते व्रत मी नव्हतं करायला सांगितलं तिला. तिच्या इच्छेनं ठरवलं ना तिनं. मी काढू मग? ठीक आहे, मुलाच्या नात्याने नाही पण माणुसकीच्या नात्याने तरी अडवू शकतोस ना तू त्यांना. अरे त्यांचं वय बघ, तब्येत बघ त्यांची. सूर्या, त्यांचं जर काही बरं वाईट झालं तर तुला थोडी पण दया नाही करे वाटत? येते ना, येते दया. तिच्यावर येते, माझ्या परिस्थितीवर येते, माझ्यावर येते. मग आहे ना, जुनं सगळं आठवतं मला. आणि त्या दयेची जागा आहे ना, मनात खतखतत असलेला राग घेतो मग. हे बघ, माझ्यात माणुसकी अजून जिवंत आहे म्हणून तुला तिच्याबरोबर जाण्यापासून मी अडवलेलं नाही. माझ्या बायकोनं काय करायचं, कोणाबरोबर जायचं हे ठरवू शकत नाही असं नाही मी. आणि मला ते करायचं नाही. तुला जे वाटतंय ना ते तू कर. माझ्या मनाला जे पटते ना ते मी करेन. हं? हे बघा, ठरलेल्या मुहूर्तावर पाण्यात उतरायचं आहे. नदीच्या पाण्यात उतरल्यानंतर सतत देवीच्या नावाचा जप करायचा आहे. अगदी पहाटेपर्यंत चालू ठेवायचं आहे. चला. आई, हे व्रत म्हणजे देवी आईसाठी घातलेली महापूजाच म्हणायची. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवापेक्षा मोठं काहीही नसतं. तब्येतीच्या बाबतीत तुम्हाला काही जरी वाटलं ना तर मी इथे तुमची सून आणि डॉक्टर म्हणून उभी आहे. तेजू, बरं झालं तू आलीस. तेवढीच जागा पालट आहे ना. हे धर का. तुला अजून काय पाहिजे ना तर सांग बरं का. हं? तेजू अक्का, तुला अजून बाळाचा अंदाज लागत नसेल ना का? अगं भागू इतकेच कुठं, अजून वेळ आहे त्याला. तेजू, अजिबात हलगर्जीपणा करायचं ना. तुला बांधपणासाठी काय काय पाहिजे ना आत्ताच सांगून ठेव. मी आत्तापासून तयारी करतो. हं? हा अक्का, मला तर आपल्या घरात कधी बाळ येतंय ना असं झालंय. इथं घरभर पळताना दिसायला लागले. त्याला नुसतं पळवायचं नाही, आपण सगळ्यांनी मिळून खेळवायचं. मी आहे ना सगळी कामं सोडून त्याबरोबरच खेळत बसणार आहे. मामाच बाबाबरोबर खेळलं नाही तर काय अर्थ आहे? हाय का नाही? ते म्हणलं ना की घोडा पण, की घोडा बनायचं. ते म्हणलं ना खांद्यावर बस, की खांद्यावर बसायचं. दादा, पण तुला माहितीये ना, लहान लेकरांना खांद्यावर घेतलं की ते सुसू करतात. बरं. दादा, आपल्यापैकी कोणी नदीवर का नाही गेलं? तेजू, तू त्याचा नको विचार करू. हे बघ, त्याच्याशी आपला काही संबंध नाही ना,
त्याचा नाही आपण फरक पडून घ्यायचं कळलं? तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. हे तर का घे. आई तुम्ही इथं आहात तर मी घरी जाऊन येतो. काकड आरतीपर्यंत हे व्रत असंच चालू ठेवा. हो. या आशा एवढा तग धरेल असं वाटलं नव्हतं. डॅडी, आपण तिला एवढा त्रास दिला, एवढी मारहाण केली, अहो त्या अवस्थेत सुद्धा ती पळून गेली. लक्षात आहे ना तुमच्या? हा, अहो या वयात सुद्धा किती काटक आहे ती म्हातारी. हा ते तर आहेच म्हणा. मी काय म्हणतो डॅडी, एखादा साप किंवा विंचू सोडू का पाण्यात? अहो एक डंख मारला की जाग्यावर जाईल म्हातारी. नको, आपण कशाला आपल्या हत्तीच्या रक्तानं घाण करायची. ती तिच्या कर्मानं मरल. तसं बी आम्हाला वाटतं ती काय हे व्रत पूर्ण करू शकणार नाही. तिची तेवढी कुवतच नाही बा. उद्या काय होणार आहे याचा तिला अजून अंदाज नाहीये. हे छत्री, आपल्या बाजूने सगळी तयारी ठेव, नाही तर नेहमीसारखी माती घाशील. डॅडी, तुम्ही काळजीच करू नका. अहो या वेळेला अशी जय्यत तयारी केली ना, तुम्ही नुसतं बघतच बसा. हा, आता घेऊ दे तिला नदीच्या पाण्याचा आनंद. मग ह्याच नदीत सूर्याला तिच्या आस्थींचं विसर्जन करायला सांगूया. का तुला झोप नाही येते का? त्रास होतोय का तुला? घरात कोणाला झोप येईना राजू. अक्का, खरं खरं सांग, तू इथं नक्की आम्हाला भेटायला आलीस की आईला भेटायच्या ओढीनं आले? काय? अक्का, तुला माहिती ना सगळं, तरी पण तू कसं का असं बोलते? मला काहीच माहिती नाही राजू. माझ्या डोक्यात ना आता फक्त एकच गोष्ट आहे, मला नदीवर जायचंय, मला आईला भेटायचंय. मी नदीवर जात. अक्का बस इकडं. वेळ लागलाय का तुला? मी कुठं नाही सोडणार. नाही तर काय. आणि तसं बी आई आता नदीवर व्रत करत उभी असेल. हा. तिकडे तिला भेटून काय करणार आहेस तू? त्यात तुला उद्या सकाळी लवकर घरी जायचंय, त्यामुळे नको. हा, आणि तुला काही झालं ना तर दादा आम्हाला ओरडेल. कुठं नाही जायचं, हा. बस इथं. आणि ती नाही भेटली तर तिचं मन तिला खात राहील. त्याचं काय? भागू, बाहेर अंधार किती झालाय बघितलंस का? आपल्या आयुष्यात काय कमी होता का? तरी आपण तो केलाच ना दूर. मग आता आपण चौघी मिळून जाऊयात ना, तेजू अक्काला आईकडे घेऊन जाऊयात. भागू, तू जरा गप्प बसती का? तेजू अक्का आता 2 जीवांची, तिची आपण काळजी घेतली पाहिजे. राजू, माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये. मला परत तिला भेटता नाही आलं तर? मला फक्त एकदा तिला डोळे भरून बघायचंय. मला नदीवर जायचंय. ज्यांना माझ्या बरोबर यायचंय त्यांनी या. मी आज आईला भेटणार म्हणजे भेटणार. एवढं उकडे तरी पण कशा काय तोंडवर घेऊन झोपले ते?